पण फर्स्ट टाइम ते पण भडकले कारण स्वरूला तेवढी आवाज पण नव्हता बाबूचा. पोलिसाला होते ना, ती डोक्याला हात लावते, कशी बाई आहे, हो ना. असे लोक असतात म्हणजे तुम्हाला जगामध्ये. पोरांचे आवाज इरिटेट होतात. म्हणजे तुमचा काय जन्म काय आईचा, म्हणजे काहीच तुला हक्कच नाही तुला म्हणजे असं माझ्या बोलायचं. घरी होते तुम्ही. आम्ही ना इथे गेममध्येच करायच्या भेटलेलो नवीन कॅमेरामध्ये आमचं आगमन झालंय. इकडे बघ, इकडे बघा, इकडे बघा. तुम्ही ना आता पंजाबी ड्रेसमध्ये केलं लय दिवसानंतर बघितलं असेल. सो आम्ही आज चाललो आहे कुठे, तर काल स्किन ब्लॉग कंप्लीट केला, म्हणजे सुरुवात केली ती ब्लॉगची. रात्री का आम्ही बड्डेला चाललो आहे पुण्याला. सो आता लेट आम्ही निघलो, लेट झालेलं आहे, 12 वाजले. मग उद्या रात्री जाऊ ऐकलं नाही ना, तर जाऊया आपण. लेट झाला तर निघतो. आणि स्वरूने बघा काय भिंतीच्या रोडाला घेतली बघा कसा इकडे शरूचा चेहरी रंग डिंग डिंग. पकड शरूला, पकड मम्मा, पकड. कसला फास्ट पळाला का होईल का. हे आमचे कपडे घेऊन जायचे एवढे, आणि आम्ही तिकडनं पुढे कुठे जाणार आहे ते तुम्हाला नंतर समजेल. तो ब्लॉग पण कंटिन्यू करा, कारण का आमच्या एसकेचं एक स्वप्न असतं, तिकडे गेल्यावर ना कुठे जायला लागतं तिला. जप्परच्या मम्मा मम्माला पकड जा, पकड 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 पकड. हे पप्पा नको का, समजलं का. डेंजर बाबू. सो गाईज आम्ही ना निघलो आणि आईंना घेतलं या गाडीमध्ये. तिकडे बाबा, शुभम, पिऊ आणि कोण आहे अण्णा. आणि आम्हाला जरासं शोरूमला काम आहे ताईचं, तर ते पटकन कोंगावला कंप्लीट करूया. ते तुम्हाला समजेल पुढे गेला ना. एसकेचा लुक बघा. बाबू इथं शोरू ऐका. हाय शोरू. हां फेस लॉक. मी तू रोटेटिंग ठेवा ना, जो बोलेल त्याच्याकडे फिरतो गाडी. तसं नाही, ते हे फेसवर आहे बघा, माझ्या स्किनवर आहे बघ. नाही तसा पण ऑप्शन आहे. बाबू खराब करू तू बस जलन रे बाबू ने भरलं पुणे में। और आज मैं जाने वाला हूँ नए वाले ब्रिज पे जो सबसे बड़ा है। जम्पिंगला मोनाने नाही बोलायचं आपल्या आपल्या. तर गाईज आम्ही नॉर्मली ना आता हॉटेलमध्ये गेलेलो जेवायला, तर स्वरूप बसलेला मोबाईल खेळत होता आणि त्याला कारण मोबाईल दिलेला कारण की ना तो एका जागेत थांबत नाही, तिथे तिथे पळतो म्हणून. तर एक लेडीज आली, आम्ही आमचं बसलो एकदम शांत, एसी रूम होतं आणि अजून भरपूर सारी पब्लिक सुद्धा होती तिथे, पोलीस वगैरे सगळे आपले आपले जेवत होते. आणि आल्याला बोलते आवाज कमी करा, आमची पण पोरं आहेत घरी, आमच्याशी मोबाईल नाही घेऊन बसत आणि मला थोडंसं डोक्याला पीस पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे तिच्यापर्यंत जर व्हिडिओ गेलीस तर बघेल तरी आम्हाला काही फरक नाही पडत. अशा ज्या लेडीज असतात ना या कलंक असतात आपल्या म्हणजे आईच्या जन्मासाठी, की तुम्ही पोरांना नाही सांभाळू शकत आणि तुला घरी पोरत म्हणून तुला पीस पाहिजे म्हणून तो हॉटेलमध्ये तुला जेवढंच पाहिजे तर ताज हॉटेलमध्ये बुक कर, सेपरेट हॉटेल बुक कर आणि तिथे जाऊन राहा. तू पब्लिक प्लेस मध्ये येऊ नकोस, कारण त्या लायकीची नाही असतो. माझं तर एवढंच म्हणणं होतं की आम्ही ना तिला एवढं घाण बोलू शकलो असतो, बट बोलले जाऊन ते आम्ही चांगल्या वेने चाललोय, चांगल्या कार्यक्रमासाठी. हे तर कधीच लेडीजला असं बोलत नाहीत, पण फर्स्ट टाइम ते पण भडकले कारण स्वरूला तेवढी आवाज पण नव्हता बाबूचा. पोलिसाला होते ना, ती डोक्याला हात लावते, कशी बाई आहे, असे लोक असतात. म्हणजे तुम्हाला पोरांचे आवाज इरिटेट होतात. म्हणजे तुमचा काय जन्म काय आईचा, म्हणजे काहीच तुला हक्कच नाही तुला असं बोलायचं. माझ्या घरी मला पोरांचा वळ येतो, मला स्पीड आहे. तुझी लायकी आहे तर घे, रूम घे, रूम मध्ये जाऊन हॉटेल मध्ये मागू बस, जा तर डोंगरामध्ये राहून राहा आणि मग तुला पीस भेटेल. पीस कुठे मला काय बोलायचं, 10 वर्षाचा पोरगा असताना आम्ही त्याला मारून चूप केलं असतं, पण तो 2 वर्षाचा त्याला तरी आम्ही कसं चूप करू. शांत होतं, काहीच आवाज नव्हता. मी एक व्हिडिओ बायका असतात ना याच्यामध्ये नादी लागायचं.
असे किडे भेटतात रस्त्यावर असे साफ करायला जाऊ ना तर आपण थकून जाऊ. हो ना. किडा मोठ्या आंबानी एवढा पण आवाज एवढा येतो त्याचा क्यूट पण. पोरगा आहे, एवढा आवाज तिला ऐकवत नाही. म्हणजे तुझं काय आहे? जाऊन ते बोलत नको. चलो guys. तुला काय बोलली बाबू? हॅलो गाईच. तुम्हाला पण असे लोक कुठे भेटतात तर भेटत असेल नक्की सांगा. एक दिवशी बरोबर करू अशा लोकांना. पोरांचा आवाज ऐकायला तरसतात काय काय आणि आपण तर आपल्या पोरांना तर कोणाची पोराच्या मस्ती करत आपण त्याला घेऊन बसायचो बाजूला. हो ना, बरं वाटतं. काय हिशोब. नाही पोरांच्या घरात पोरं असल्यावर ना माईंड फ्रेश होतो. आणि स्वरू असा ना की कोणाशी बोलतो प्रेमाने बोलतो ना प्रत्येक जण पिघळतो. पण ती आली ती 1 सेकंद पण तिने एंटर नाही केलं, लगेच तिचं बडबड चालू झाली की आवाज कमी करा, एवढा आवाज आहे. आई बाई तुला काय समजतं, छोटा पोरगा आहे. जाऊन द्या थोडा विषय हा सगळा. तर आम्ही चाललोय मस्तपैकी. आता एक्सप्रेस लागणार आहे आम्हाला. ते देखो बी एक्सप्रेस हायवे. घर सुना सुना वाटतं. आज तुम्हाला हो ना. मस्त की न्यू रोड काय नाव आहे रोडचं? हो मिसलिंग काय पेट्रोल पंप वगैरे रोलर आहे. आणि आता त्याचं वय असं ना की तो कंटिन्यू बडबड करतो, त्याला क्वेश्चन असतात. बघितला कसा बोलतो, त्याला ना असं बडबड करायला आवडतं. शांत बसणार नाहीये, कुणी चुप केलं जाईल. गुड बॉय लव यू बच्चा. आता हा जर एवढा मोबाईल खेळत नसता किंवा काय तेवढं बोलला पण नसता. थोडा वेळ तर घेणारच ना पोरं. पुढे बोल, पुढे बोल. हम घूमने जा रहे हैं. ते बघा रस्ता बस दाखव त्यांना. हा अजून कार दाखव. BMW कुठे? कॅमेऱ्यात दाखव. कॅमेऱ्यानी असं हा दाखव कुठे BMW. हा बोल तो तिकडे मामाकडे बघ. तू बोल. थांब तुटे लाव तुटे गाईस कुठे. सो आता आपण जाणार आहे पहिल्यांदा मिसलिंग मधनं डायरेक्ट पुन्हा. बघू किती मिनिटं वाजतात. तिकडनं पुन्हा एव्हरेज पण कमी यायचा. आता इकडनं बघू कसं वाटतं. सो लेट्स गो. आता हा टनेल लागेल आणि ह्या टनेल मधून बाहेर निघल्यावर तर आपण नवीन आहे ना. नवीन वाला टनेल. हो डोंगराच्या खालून झालं आजकाल. आपण लाईटिंग छान छान वाटतं ना, असं वाटतं दुसऱ्या देशातून चाललोय. बाबू कोणत्या टनेल मध्ये आलो आपण? मोठ्या टनेल मध्ये ते आलो. बघ आलं लगेच आहे का. थांब त्या व्हिडिओ काढायची बाबू पोरं. तुम्ही आम्ही ना इथे केमध्ये सणाच्या वाटेला नवीन कॅमेरामध्ये आमचं आगमन झालंय. काय फोटो पण फोटो एवढा आहे ना व्हिडिओला आहे. छोटा आहे मोठा.
सुबह 2 पाव, दुपारी 2 पाव, 4 पाव. जेवणच नाही कशी काय तू बॉडी मेंटेन करते? मी बॉडीचा कधी विचार करत नाही म्हणून कधी मेंटेन. तो पण फिरला. बड्डे गर्ल बघायचं, बड्डे गर्ल.